बंधवांनो, जय मल्हार, जय शिवराय, जय भीम, जय लहुजी. या महाराष्ट्रातील गोरगरीब उपेक्षित मराठा समाज बांधवांसाठी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे 30 तारखेला आंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहेत. या अगोदरही दादांनी अनेक वेळा उपोषण केलेलं आहे आणि अनेक वेळा आपण यशवंत संघर्ष सेनेच्या माध्यमातून एक धनगर समाजाचा कार्यकर्ता म्हणून वेळोवेळी पाठिंबा दिलेला आहे. पण यावेळी 30 तारखेला जर मनोजदादा जरांगे पाटील हे आंतरवाली या ठिकाणीला उपोषणाला बसणार आहेत, माझी तर सर्वप्रथम विनंती राहील की दादांनी उपोषणाला बसू नये, कारण अनेक वेळा उपोषण झालेलं आहे. आपण आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी घ्यावी. पण तरी देखील या महाराष्ट्रातील लाखो मराठा समाज बांधवाला आपलं हक्काचं आरक्षण भेटावं यासाठी आपला प्राणपणाला लावून जर आपण उपोषणाला बसणार असाल तर या महाराष्ट्रातील धनगर समाज बांधव म्हणून, यशवंत संघर्ष सेनेचा एक कार्यकर्ता म्हणून 30 तारखेला आंतरवाली या सराटी या ठिकाणी येऊन आम्ही फक्त पाठिंबाच देणार नाही, तर जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आंतरवाली सराटी या ठिकाणाहून आम्ही हलणार नाही. आम्ही सुद्धा 30 तारखेला आंतरवालीला येऊ आणि जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही देखील त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसू, असा मी या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला इशारा देतोय की मराठा समाज बांधवांच्या सोबत आता आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही देखील आंतरवाली सराटी या ठिकाणून हलणार नाही. आतापर्यंत आपली संख्या कमी दिसत असेल, पण यावेळी या महाराष्ट्रातील धनगर समाजाचे अनेक कार्यकर्ते आंतरवाली सराटी या ठिकाणी जाणार आहेत. त्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस मुंबईला दीपक भाऊ बोराडे उपोषणाला बसलेले होते त्यावेळी या महाराष्ट्रातील ज्यांनी धनगर समाजाचं मत घेतलेलं आहे असा कुठलाही आमदार, खासदार, कुठलाही ओबीसीचा एखादा नेता त्या ठिकाणी आला नाही. पण संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे मुंबईला आले आणि धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या लढ्याला त्यांनी बळ दिलं, पाठिंबा दिला आणि हे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही. त्यामुळे येणाऱ्या 30 तारखेला आम्ही देखील त्याच ताकदीनं आंतरवाली सराटी या ठिकाणी येऊ आणि त्या ठिकाणीच उपोषणाला बसू. जोपर्यंत दादा उपोषण सोडणार नाही तोपर्यंत आम्ही आंतरवाली सराटी या ठिकाणी थांबणार आहोत. आणि या महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना माझी विनंती आहे की गोरगरीब मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण द्यावं. जय मल्हार, जय भीम, जय शिवराय.